तुम्ही मला फसवत नाही ना व? म्हणजे खरंच तो तुमचा नवरा आहे काय? आता पोलीस स्टेशनात एवढं समजा सांगितलं त्यावर विश्वास बसला नाही होय तुमचा? मग तो माणूस असं का सांगतोय? तेच तर मला बी समजना झालंय. या माणसाचा आणि माझा काय बी संबंध नाही हो, तरी पण तुम्ही असं काय सांगायला लागलाय काय माहित? यो नक्की माझ्या विरोधातला कोणाचा तर डाव आहे, नाहीतर समजा जग सोडून माझ्याच मागं का लागला यो भामटा हे हुडकायच पाहिजे. ते पोलीस बरोबर हुडकते. तुम्ही माझ्यापासून काय लपवत नाही असा शब्द द्या मला. आता हे काय नवं मालक, मी कवा बी खोटं बोलत नाही. मला पिढ्याला 50दा खोटं बोललात तुम्ही, तसंच आता बी नाही म्हणलं नवं. हे बघा, मागचं मी काय एवढं मनावर घेत नाही, पण आता आपली दोस्ती सुरू झाली का नाही, आणि दोस्तीमध्ये खोटं बोलायला मला अजिबात सहन होत नाही. आणि दोस्तीत जर तुम्ही खोटं बोलला असाल तर मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही. चला. बापू बघितला का? बघितला दोघं बी कशी खाली मुंड्या घालून चालली, बघितला काय? वय र वय, दोघांची बी थोबाड पार उतरल्यात बघ. म्हणजे आपल्या माणसानं काम परफेक्ट केलेलं दिसतंय. पप्या, आता एक काम करूया, ही खुश खबर वहिनी साहेबांनी देऊया आणि पैसे घेऊया. अरे सकाळपासून माझा हात नाही खाजवा लागलाय. बापू तुमचा हात किती बी खाजत असले की नाही, तर कंप्लीट काम पूर्ण झाल्याशिवाय तरकी तडी आपल्या हातावर पैसे ठेवणार नाही. अरे मी काय म्हणतोय, ही खुश खबर देऊन तर बघू की. पैसे दिलं तर दिलं. देतो हा, मी खुशखबर देतो, पण त्याच्या आधी आपण तोंड गोड करूया, मग खुशखबर देऊया. चला चहा पाचतो तुम्हाला. चला. काय साहेब चहा? बर ते नवं, 1 लिटर चहा कशासाठी? आम्ही काय काम सांगितलं की वर खाली करून तुला लय दम लागतोय बघ, अशी म्हणली होतीस की नाही? वर खाली करून नाही, हा ढिगारा वाढलाय म्हणून दम लागतोय तुला. ताई साहेब, ते तुम्ही इथं नव्हतासा म्हणून जरा सुखा समाधानानं राहिले बघा, जरा सुख मानवले, बाकी काय. जरा नाही, लईच मानवलंय. ते सोडा, पर एवढा 1 लिटर चहा कशासाठी? तुला म्हणलो होतो की नाही, तुझ्या दम्याचा इलाज करू आम्ही. तोच आहे यो. म्हणजे? अगं चहानं बॉडी जळती, माहित नाही का तुला? माहिती की, पर त्याचं काय? आता यो 1 लिटर चहा आत्ताच्या आत्ता आमच्या देखत प्यायचा. ताई साहेब एवढं सानकन जाळ काढीन बघ कानाखाली. कपचुप्पी, तुझी बॉडी जळून अशी छलकाटी झाली की नाही की तुला दम नाही लागणार. चल पी. ताई साहेब, अगं पी म्हणलं ना वा. अगं टाकी लवकर त्याच्यात, लवकर पी लवकर. चल. अजाबात चहा गार करायचा नाही, गरम गरम प्यायचा आहे. अहो एवढं गरम? तुझी जीभ लई चुरचुर बोलायला लागल्या बघ, तिला बी कळू दे आमच्याशी तिरसट बोलल्यावर काय होतंय ते. चल पी, चल पी लवकर. चल पी. संपी तो चहा. तुला आम्ही आणली पाठ राखीन म्हणून,
आणि तू आमची मालकीन बनाय चाललीस काय? अहो नाही ताईसाहेब, तसं काय बी नाही. चल पी लवकर चहा. संपी लवकर. आमचा अपमान करणाऱ्याची जिंदगी आम्ही नरक बनवून टाकतो. ठाव नाही का तुला? चल पी लवकर. अगं पी की. संपलाय तो. दुसरा घे. अहो नाही. हा चाय तू. आता एक काम कर, तायडीकडनं गोड बातमी घे. घ्या तुम्ही तोंड घर करा करा करा. बोल रे पप्या. म्हणू की राम. हा हॅलो 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 तायडे. तायडे काम फत्ते झालेलं आहे. आपला माणूस जिजाचा नवरा बोलून पोलिसांपर्यंत पोहोचला आणि पोलिसांनी काय केलेलं आहे, जिजा आणि राणा ह्या दोघांनी पोलीस स्टेशनला बोलवून घेतलेलं आहे. आत्ताच दोघं पोलीस स्टेशन मधून बाहेर पडल्यात. दोघांची थोबाड बैसटलेली होती, त्यांच्या थोबाडावरूनच कळलं मला. तायडे तुझा डाव सक्सेस होणार. वा 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 पप्या, एकदम भारी बातमी दिलायस बघ. आता बघ तू, हीच पोलीस त्या जिजाला कसं गावाबाहेर काढतात. त्या जिजाचं आता काही खरं नाही. आपला पहिलाच डाव खतरनाक पडलाय बघ. हा पहिला डाव म्हणजे याच्या पुढे बी डाव आहेत का काय? अरे ही तर फक्त सुरुवात आहे नंदिता गायकवाडची. हळूहळू बघ पुढं काय होतंय ते. एक काम कर, आता नीट ध्यान ठेव आणि मिनिटा मिनिटाची खबर आम्हासनी पोचवत राहा. बापू कुठे आहे? हाय की हाय हाय. ते तुला जे पैसे दिलेत ते दोघांनी बी वाटून घ्या. बापू पण कामाचा माणूस आहे, धरून ठेव त्याला. काय म्हणतोय आम्ही? हा कळलं कळलं की कळलं. हा काय बापूंची बी काळजी करू नकोस आणि त्या जिजाची तर अजिबातच करू नकोस. त्या जिजाचा बाजार गुंडाळ्यात जमाय, तरी बी ध्यान ठेवू. वय वय. चल ठेवतो. चंदराणी, गोड बातमी आणि गोड चहा. काय योगायोग आहे बघ. आता काय नाट लावणार आहेस का बोलणार नाहीस काय आता? तोंड वाकडं न करता तोंड गोड करत राहा. हा लय मोठी खुशखबर मिळाली आम्हासनी. जोडी फिरायला गेलती वाटतं. कुठे गेलता? बाकी काय बी म्हणा वहिनी, लय जोरात प्रगती केली बघा तुम्ही. हा अहो राणाला तुमच्याशिवाय तर चैनीच पडत नाही. कुठे गेलता म्हणायच फिरायला? पोलीस स्टेशनला. काय पोलीस स्टेशनला? वहिनी एकदाच त्या पोलिसांनी सांगून टाका, उगाच कशाला तुमच्या आणि राणाच्या मध्ये पडतात. आता सगळं प्रॉब्लेम मिटल्यात म्हणून सांगा. उगाच कबाब मध्ये हड्डी कशाला बनतात? अहो बरकत भाऊजी, फार मोठा प्रॉब्लेम झालाय. काय म्हणजे काय झालंय? अहो तुम्हाला तो श्रीहरी आठवतोय? तो श्रीहरी माझा नवरा बनून आलाय. त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट वगैरे दाखवलंय पोलीस स्टेशन मध्ये.
यो श्रीहरी हो म्हणजे आबासनी जाळ्यात अडकलं होतं त्यो? हो तोच तो गुंड. अहो त्याला द्यायचे की धरून. हा तुमचा नवरा कसा काय देऊ? अहो त्याच्याकडे सगळी कागदपत्र आहेत. मॅरेज सर्टिफिकेट दाखवत होता तो. नाही 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 खोटं आहे ते. जिजाच खरी नाही तर सर्टिफिकेट कुठलं येईल? अहो तेच तर. आता जर का त्याचं सर्टिफिकेट खोटं हे दाखवायचं असेल तर जिजा खोटी आहे हे सांगावं लागेल. आता हे कसं करायचं? अच्छा आता मला ध्यान मिळालं बघा. वहिनी ह्या मग कुणाचा तरी पक्का हात आहे बघा. अहो तोच मलाही प्रश्न पडलाय. त्याच्याकडे ही सगळी माहिती आली कुठून? अहो त्याच्याकडे सगळी कागदपत्र आहेत, सगळे पुरावे आहेत. तो सगळ्या खाणाखुणा अगदी बरोबर सांगतो आणि आता पोलिसांचाही त्याच्यावर विश्वास बसलाय. तो श्रीहरी आता माझ्यासोबत संसार करायचं म्हणतोय. वहिनी ह्या मग पक्का कोणाच तरी हात आहे बघा. तुम्हाला तर सगळं जाहीर करायलाच पाहिजे. एक तरी राणाने तुम्ही पोलिसांच्या लपड्यात अडकणार, नाहीतर या नवीन नवऱ्याच्या जाळ्यात अडकणार तुम्ही. वहिनी अहो इकडे आड आणि तिकडे वीर झाल्या. हो आता तुम्ही खरं कोण आहे हे जाहीर करण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही आपल्याकडे. नाही भाऊजी, एवढा लगेच निर्णय नको घ्यायला. मला आधी विचार करू दे ही खेळी कुणाची. बघा गोदक्का, आम्ही नव्हतो म्हणून कसलं घर सांभाळलंय तुम्ही. ती चंदी बघा उलट्या करायला लागल्या. कुठं जाऊन माती खाऊन आली विचारा तिला जरा. चंदे लाज वाटत नाही होय ग? अगं कुठं जाऊन माती खाल्लीस? वहिनी साहेब, अगं काय डोसक्यावर पडलीस काय? माझं डोसकं लय करायले. अहो ताई साहेबांनी कडे 1 लिटर चहा पाजला. हो राणा काय र कुठं गायब झालाय? अरे खाण्यापिण्याची काय सूद हाय का नाही? काय नुसतंच काम करत बसायचं? अहो ताई साहेबांनी की नाही मला ते एक राणा ते मी म्हटलं नव्हतं का तुला मळ्यासाठी एक प्लॅन आहे माझ्याकडे. बघ दाखवतो. की गोदक्का राणादाला लई लागले का मी बोललेलं? बोलणं बी झालं माझ्या संकट. त्याचं काहीतरी गणित बिघडले. मी बघते थांब काय ते. राणा अरे काय वारं पिऊन पोट भरतोयस काय? चल जेवायला. नाही नको. का काय झालं? राणा अरे सूरजचं बोलणं मनावर घेतलेस काय? अरे नग लावून घेऊस. तो रागाच्या भरात बोललाय. त्याच्या बी मनाला लय लागलंय बघ. त्याचं काय नाही ग. मग त्या जिजाचा नवरा आलाय. अरे पर जिजाचं तर लगीन झालेलं नाही. अगं तेच तर. जिजा म्हणते की तिचं लगीन झालं नाही, पण तो माणूस म्हणतोय की ती त्याची बायको आहे म्हणून. अगं पोलीस स्टेशन मध्ये बसलाय तो आणि त्याच्याकडे समजे पुरावे बी आहेत. नाही नाही जिजा खोटं बोलणाऱ्यातली नाही. होय की, पण तो माणूस. आता त्या माणसाकडे पुरावा आहेत म्हणल्यावर आपण तरी काय करणार ना? नाही गोदक्का, माझा विश्वास आहे जिजावर. हा पण तिला कोणतरी फसवते बघ. हे बघ राणा, त्या जिजाबद्दल आपल्याला काय ठाव नाही. ह्या गावात यायच्या आधी तिनं काय काय केलंय आपल्याला काय बी माहित नाही. आता जे काही निर्णय घ्यायचा आहे ते पोलीस घेतील.
आपण नग कोणाच्या भानगडीत पडायला. चल तू जेवायला चल. सगळ्यात आधी मी मनापासून तुमची माफी मागते. मला माझं प्रेम परत मिळवायचा इतर कुठलाच मार्ग दिसत नव्हता. तुम्हाला खोटं आवडत नाही हे माहित असूनही मी खोटं वागले. मी चुकले, त्याबद्दल मी तुमची माफी मागूनही तुमचा राग गेला नाही. मी गावात असेल तर तुम्ही परत येणार नाही असा निर्णय घेतला होता, म्हणून मी गाव सोडलं. तुम्हाला अंजली तुमच्या आयुष्यात नको होती, माझं नावही नको होतं. पण अग्नीला साक्षी मानून आपण लग्न केलं हे मी विसरू शकत नाही. वटपौर्णिमेला 7 जन्म हाच पती मिळू दे म्हणून मी पूजा केलीये, वडाला प्रदक्षिणा घातली. मग मी याच जन्मात तुमची साथ कशी सोडू? मला हे शक्य नव्हतं आणि म्हणून मला हा मार्ग सुचला. मी शहरातून आलेली म्हणून इथल्या मातीशी एकरूप झाले नाही असं तुम्हाला वाटत होतं. मी इथल्या मातीशी तुमच्याशी किती एकरूप आहे हे दाखवण्यासाठी म्हणून मी गावाकडची जिजा बनले. आणि तुम्हाला माझं प्रेम कळेल ही आशा घेऊन इथे आले. तुमचं प्रेम मिळवण्यासाठी मी तयार केलेला मार्ग आता आपल्या नात्यालाच दरीत घेऊन जाणार आहे हे माझ्या लक्षात आलंय. म्हणून आज खरं सांगण्याचा निर्णय घेतला. राणाजी, मी जिजा नाही, मी अंजली आहे. राणाजी, प्लीज मला माफ करा. तुमची अंजली.